अस्सलाम वालेकुम नाजरीन, आज आपल्या सोबत आहात अगदी यंग नौजवान ह्य कॅन्डिडेट आहात आपल्या उबाटा ग्रुपशी खेड म्युन्सिपाल्टीच्या इलेक्शनसाठी वार्ड क्रमांक 400 जिशान हुंदुले. जिशान भाई, सगळ्यात पहिले कोकणी न्यूजवर आपला तहेदिलचे इस्तकबाल आहे. आणि ही जी इलेक्शन तुम्ही फाईट करता तर तुमचं काय विजन आहे, तुमचं काय मनसोबा आहात की त्याप्रमाणे तुम्ही एक समाधानपूर्वक सेवा ह्या वार्ड क्रमांक 4च्या लोकांना देऊ शकता? अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. इस्लाम मोप शुक्रिया मुख्तार भाई, मला ह्यो मोको दियासाठी की मी आपली बात लोकांपर्यंत पोचू शकू. सगळ्यात पहिली बात, मी इलेक्शन लढता आहे वार्ड नंबर प्रभाग नंबर 2 से. अच्छा, 200. आणि माझ्यासोबत आहात मनीषा निर्मल, जी प्रभाग नंबर 2 च्या सीटवर आहात. मी प्रभाग नंबर 2 च्या सीटवर आहे. आणि नगराध्यक्षाची कॅन्डिडेट आहात सपना कानाडे म्हणून. अच्छा. सगळी अल्हम्दुलिल्लाह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मॅक्झिमम 80% कॅन्डिडेट्स आहात तर ग्रॅज्युएट आहात. अच्छा. आणि मी स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मी MBA केला आहे. नगराध्यक्षाची मॅडम जे आहात त्यांनी M.Com केलेलं आहे. सपना कानाडे. सगळं वेल एज्युकेटेड लोक आज या फील्डला उतरलेला आहात, त्याची मग खुशी आहे म्हणा. आणि लिटरेट लोकच काही सिटीचा एक वेल डेव्हलपमेंट करू शकतात अशी माझी सोच आहे. वर्षोनिवर्ष आपण बघत राहिले आहो की लोक येऊन प्रॉमिसेस करतात इलेक्शनच्या टायमात, तरातराचे प्रॉमिसेस करतात. पण त्या प्रॉमिसेस किती कंप्लीट होतात आज खेडची पूर्ण आवाम बघते. जी. आणि इन्शाल्लाह आपली कोशिश हीच राहील की जर लिटरेट लोक एक ह्या फील्डला उतरल्या तर इन्शाल्लाह नक्कीच काही बदल घडवू शकतील. आज जर रस्त्याचं हालत आहे, आता मी पुरे खेडची बात नाही करणार, ज्या वॉर्डला मी रिप्रेझेंट करता आहे त्यातनं मी उमेदवार आहे, त्या वॉर्डची जर बात करायला गेलो तर सगळ्यात मोठं मसलो आज मोहल्ल्यापासून ते आपली शिगवणवाडी जळ्यालवाडी इतको पाण्याचो टेरिबल प्रॉब्लेम चालू आहात की ठीक आहे. आता मोहल्ल्यातल्यानंतर ओके पाणी लिमिटेड येते, जळ्यालवाडीत आणि शिगवणवाडीत पाणी येतंय, पण त्या बायकांना इतको प्रॉब्लेम आहे रातची 2 वाजता किंवा 12 वाजता ह्या टायमिंगला पाणी येते, म्हणजे निजो खराब करून लोक त्या पाण्याच्या पाठीत असतात. इन्शाल्लाह आपली सोच, आपला विजन हीच आहे की लोकांना जितकी सेवा देता येईल इन अ इझी वे. ठीक आहे. ही काय मोठी बात नाही होती ह्या नगरपालिकावाल्यांसाठी की जो पण बॉडीतल्यान होतं ते ह्यो इश्यू सॉल्व करायला इतकी काही मोठी बात नाही होती, पण करायची पण इच्छा पाहिजे लोकांची. आणि इन्शाल्लाह आम्ही त्याच जिद्दीने उतरलेलो आहोत, लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व करू. आणि इन्शाल्लाह निवडून आल्यानंतर मी तिकडं सगळ्या लोकांना प्रॉमिस केलं आहे की मॅक्झिमम बायका जी आहात ते पाण्याचाच इश्यू घेऊन बसल्यात, तर 8 दिवसाच्या आत इन्शाल्लाह आपण हे पाण्याचा प्रॉब्लेम त्यांचं सॉल्व करू. दुसरा दानिश भाई, माशाल्लाह तुम्ही MBA केला आहो, तुम्ही शिक्षणासाठी मेट्रोपॉलिटन सिटीतल्यान गेलं असाल किंवा छोट्या मोठ्या ह्याच्यातून गेलं की तुमच्या एक दिलला नाही वाटे की खेळला जे आज म्हणजे बघा न धर रस्तो आहे चालयाला, रस्तो इसो खराब आहे की धूल उठतंय, त्यांनी लोकाला दमाची एलर्जीची बिमारी आहे, कुत्र्याचा प्रश्न आहे, साफसफाईचा प्रश्न आहे. ह्याच्यावर तुमचा पहिला ॲक्शन काय असेल? इन्शाल्लाह निवडून आल्यानंतर खेडचं पाण्याचं मसलो एक पहिले, आणि मग रस्तो, आणि रस्त्याच्या पहिले पण इन्शाल्लाह गटाराचा विषय आहे. आज काही ठिकाणावर प्रभाग 2ला प्रभाग 4ला असं गटार ओपन गटार आहात, ज्याचं पाणी ओव्हरफ्लो, सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर येते, त्यांनी बिमारी फैलतात, लहान पोरा शीक होत आहात, त्यावर कुणाचंच लक्ष नाही. इन्शाल्लाह पहिले गटर सुधारू, त्यानंतर मग रस्तो करू, जेणेकरून सॅनिटरीचा विषय जर क्लिअर होते पहिले तर रस्तो केले आपण रस्तो खराब होत नसतं. इन्शाल्लाह पहिले आपली कोशिश राहील रस्तो करायचं आहे. त्याच्या अलावा मी माझं एक पर्सनल विजन एक आहे की आपला जो वॉर्ड आहे तो मुस्लिम बहुसंख्यक आहे. अच्छा. तर आपली जी महिला त्यांची पोरा स्कूल वगैरे त्यांना काही दाखलं बनवायचा, त्यांना केव्हा तहसीलदार ऑफिसला जावं लागतं, नगरपालिकेत जावं लागतं, आता त्यांची कोण सरळ बात नाही करत, अख्खो दिवस उभं ठेवतात लाईनीतले. जी. तर माझं एक इन्शाल्लाह एक विजन आहे
की आपण आपल्या वॉर्डला हां. एक सेवा केंद्र ओपन करू, अच्छा. जथं हमेशा फुल टाइम एक माणूस अपॉइंट करू, हां. जथं आधार कार्ड सुद्धा अपडेट केला जाल, हां. छोटं मोठं दाखलं जर आहात हां. तर बायकांना त्रास नको होया, अख्खो दिस लाईनीत जाऊन नको उभा राहा, त्यासाठी आपण एक ऑफिस टाकणार आहोत हां हां आणि सगळी कामं बायकांची आपण हां. थतनच करून देऊ. इन्शाल्लाह त्या लोकांना ही तकलीफ नाही देऊ. दानिश भाई माशाल्लाह तुमचं सोच, जिशान भाई माशाल्लाह तुमचं सोच मोप आला आहे आणि आम्ही दुआ करता की तुम्ही जितकं पण सोचलेलं मनसुबा आहात त्यातला तुम्ही कामयाब व्हा इन्शाल्लाह. आणि तुमच्या कामयाबीसाठी आम्ही आणि आपल्या कोकणी न्यूजचं सगळं व्ह्युअरच्या तर्फे तुम्हाला बेस्ट ऑफ लक. शुक्रिया इन्शाल्लाह. शुक्रिया.